म्हणजे आपल्याकडे जसं कमिशनर म्हणतो तसं ते डायरेक्टर वगैरे. मग तेव्हा एक कुठेतरी असं मागे सिंहावलोकन केलं असता लक्षात आलं की अरे आपण बराच मोठा पल्ला गाठलेला आहे, तर मग आता लोक एवढं म्हणतात लिहा तर लिहायला हरकत नाही, असा तो तिथे एक अंकुर फुलला डोक्यामध्ये. आणि मग मुंबई इथे खेडला आल्यानंतर असं झालं की एकदा गळ्याच्या ऑपरेशनसाठी 5 महिने रजेवर असताना ते लिहून झालं. वपू काळ्यांनी देखील तुम्हाला लिहिण्यासाठी काहीतरी प्रोत्साहन दिलंय, काय सांगाल तुम्ही या बाबतीत? नाही, वपू काळे, लक्ष्मण गायकवाड उचल्याकार, अनंत सामंत, किशोर कदम अशी सगळीच नामांकित मंडळी जी लेखक मंडळी आहेत त्यांनी खूप आग्रह केला होता लिहिण्यासाठी. आणि प्रत्येकाची एकच अशी इच्छा होती की मग तू लिहित नसशील तर मामाला दे कथा की आम्ही लिहितो. तर मग मला असं वाटायचं की अरे एवढ्या मोठ्या मंडळींनी मागितली म्हणजे काहीतरी कथेमध्ये आहे आणि मग आपण ते लिहायला पाहिजे. मी पहिली 14-15 पानं लिहिल्यानंतर साशंक होते की हे मला जमतंय की नाही लिहायला किंवा लोकांना आवडेल की नाही. जरी तुमची कथा किती चांगली असली तर तुम्ही ती मांडली कशी ह्याच्यावर फार अवलंबून असतं. आणि कविता लिहित होते, थोडे आर्टिकल्स लिहित होते, परंतु एक कादंबरीसारखी आत्मचरित्र लिहिणं म्हणजे फारच अवघड गोष्ट होती. आणि त्यामध्ये मला असं जे प्रबोधन मिळालं लोकांकडून ते असं होतं की आत्मचरित्रामध्ये इगो येण्याचा फार मोठा धोका असतो आणि मी असं केलं म्हणण्याचा जास्त हे असतो आणि मग तो टाळायचा कसा हाही मोठा हे होता. मग मी ती 15-16 पानं अशी तयार करून एकदा आनंद सामंतला दाखवली तर तो म्हणाला की ही आधुनिक लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्र आहेत. आणि मग मला उत्साह वाढला की चला आता करायला हरकत नाही आणि मग ते पुस्तक लिहून झालं. असं आपण कोकणात किती वर्ष नोकरी केली आणि इथं आल्यानंतर कोकण आणि खानदेश, जसं मगाशी बोलताना आपलं झालंय की खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे निसर्ग असेल किंवा इकडच्या चालीरीती असतील किंवा इकडचं एक सांस्कृतिक जे काही जडणघडण असेल इकडच्या खानदेशातली, त्याच्यामध्ये खूप तफावत आहे कोकण आणि खानदेशमध्ये. काय आपण सांगाल? कोकणामध्ये नोकरी करत असताना असं जाणवलं की म्हणजे जे तळ कोकणात म्हणतो आपण, तर तुम्ही म्हणता तसा तो हिरवागार निसर्ग आणि समुद्र ह्या 2 गोष्टी अगदी वेड लावणाऱ्या असतात. आणि त्याचबरोबर लोकांची मानसिकता थोडी विचित्र अशी मला आढळून आली तिकडे. इथे आले तेव्हा माझी पहिलीच पोस्टिंग होती खानदेशातली म्हणा किंवा कोकणाच्या बाहेरची पहिली, कोकण डिव्हिजनच्या बाहेरची पहिली पोस्टिंग होती. बऱ्याच लोकांनी महापालिकेबद्दल बरीचशी भीती घातली होती डोक्यामध्ये की ते असं आहे तसं आहे, त्यामुळे मग काहींनी सांगितलं होतं की बदलीच कॅन्सल करा म्हणजे असं वगैरे. परंतु मी एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि मला असं वाटलं की ज्या अर्थी मी आता परमेश्वरावर खूप जास्त विश्वास ठेवते, त्यामुळे परमेश्वराने मला ज्या अर्थी दिलेलं आहे, म्हणजे शासनाने तर दिलंच आहे परंतु परमेश्वराने दिलं आहे, शासनाला कोणीतरी बुद्धी दिली म्हणून त्यांनी दिलेलं आहे असं. तर मग त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश असावा, माझ्याच हातून काहीतरी व्हावं असं घडत असेल किंवा मला काहीतरी तिथे माझ्यासाठी मोठं काम ठेवलेलं असेल वाढून, त्यामुळे मला जायला पाहिजे अशा अर्थाने मी आले. म्हणजे एका धार्मिक भावनेने आले असं म्हणायला हरकत नाही खरं तर. आणि इथे आल्यावर लक्षात आलं की जितकं वाईट चित्र दिसत होतं तेवढं चित्र वाईट नाही आहे. काय होतं बऱ्याचदा की महापालिकांबद्दल बऱ्याचदा वाईटच बोललं जातं. महापालिका नगरपालिका हा काही चांगला बोलण्याचा विषय नसतो, परंतु माझा असा पहिल्यापासूनचा अनुभव असा आहे की जेव्हा आपण पॉझिटिव्हली कुठल्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा बऱ्यापैकी त्यातले अडथळे निघून जातात आणि ते सगळं उरतं ते पॉझिटिव्ह असतं. आणि याच दृष्टीने मी CO केडरमध्ये पण आले, चीफ ऑफिसर केडरमध्ये आले तेव्हाही लोकांनी असंच घाबरवलं होतं की ते महिलांचं क्षेत्र नाही आहे, राजकीय व्यक्तींबरोबर काम करावं लागतं. परंतु आजही मला काही कुठे पश्चाताप होत नाही की मी CO केडरमध्ये आल्याचा, किंवा मला असं वाटतं की CO केडरमध्ये होते म्हणूनच मला जर्मनीला 1 वर्ष प्रशिक्षणाची संधी मिळाली. CO केडरमध्ये होते म्हणूनच मला 17 ते 18 देशांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली, बाहेर जाऊन मला स्कॉलरशिपवर जाता आलं. तर अनेक काही गोष्टी आहेत CO केडरमुळेच मला मिळाल्या असं वाटतं. तसं मला असं वाटलं की धुळे महापालिकेमध्ये मला करण्यासारखं किंवा मला चॅलेंज म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज होतं ते म्हणजे आर्थिक इथली जीवनमान होती किंवा आर्थिक टंचाई आणि महापालिकेचा बजेटचा प्रॉब्लेम होता. तर तो सगळ्यात मोठा आयुक्त म्हणून मला तो
समोर भेडसावणारा प्रश्न होता. बाकी कल्चर वगैरे म्हणाल तर मला धुळ्याचं कल्चर फार आवडलं. इथलं वातावरण म्हणजे इथली काम करण्याची पद्धत आणि मुंबईच्यात खूप फरक आहे. इथे शांतता आहे. मला मुख्य म्हणजे जाण्या येण्याचा 2-2 तासाचा प्रवास माझा वाचतो. 4 तासाचे आपल्याला कामामध्ये देता येतात ते 4 तास, आणि त्यामध्ये जे होणारं इरिटेशन असतं, जे संताप असतो त्या वाहतुकीमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये, तो इथे वाचतो. माणसं फार शांत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरागस आहेत. म्हणजे जी नागरिक आहेत ना, त्यांच्यामध्ये मला हे फार जाणवलं की अजून कमर्शियलायझेशन झालेलं नाही, माणसाचं कमर्शियलायझेशन झालेलं नाही तेवढं जास्त, आणि ती गोष्ट मला जास्त भावणारी आहे आणि तोच मी पॉझिटिव्ह पॉईंट समजते इकडलं. आपण धुळ्यात आलात. धुळ्यात आल्यानंतर योगायोग असं आहे की इथं आल्यानंतर महापौर देखील महिलाच आहेत. त्यामुळे या गोष्टीचं काही कुठेतरी ट्युनिंग जुळण्याशी म्हणा किंवा काही शहरातले प्रश्न खूप जवळून समजून घेण्यासाठी असं काही फायदा झाला महिला महापौर असल्यामुळे? मी पण आतापर्यंत सर्वच ठिकाणी बहुतेक महिला महापौर किंवा महिला नगराध्यक्ष यांच्याबरोबरच काम केलेलं आहे. त्यामुळे तसं ट्युनिंग जुळायचं म्हटलं तर ते विचार जुळले तर कुठेही जुळतं. म्हणजे त्याला काही असं महिलाच पाहिजे पुरुषच पाहिजे असं काही नसतं. परंतु सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो किंवा दरी असते ती म्हणजे प्रशासन आणि राजकारण, आणि ह्या 2 गोष्टी कधीच जुळत नाहीत. कारण प्रशासनाला एक कायद्याचं बंधन असतं की हेच केलं पाहिजे, ह्या चौकटीतच केलं पाहिजे. राजकीय व्यक्तींना आपल्या म्हणजे पुढच्या भविष्याचा विचार करून कामं करायची असतात. ह्या दोन्ही गोष्टी असतात आणि इथे सगळ्यात मोठा त्या दोन्हींमध्ये आणखीन दरी वाढवणारा प्रॉब्लेम होता तो म्हणजे निधीचा म्हणजे प्रॉब्लेम. आणि हे सगळं असताना सुद्धा मी खूप आले तेव्हाच पॉझिटिव्ह होते. समन्वयाने काम करण्याचं डोक्यात ठेवलं होतं आणि ते आजही चालू आहे. त्यामुळे महिला महापौर असल्याचा आणखीन थोडासा फायदा होतोच, म्हणजे की कधीतरी समजून घेतलं जातं जास्त. म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा टॅक्सची वसुली करत होते आणि रात्रदिवस काम करत होते, रात्रंदिवस, तर 10-11 वाजता मॅडमचा फोन यायचा मला, महापौर मॅडमचा, की जेवलात का, नाही तर मग डबा पाठवू का वगैरे. तर हे एक फार वेगळं नातं होतं की जे कधीच म्हणजे महापौर आणि आयुक्तांमध्ये नसतं. असं मुळातच धुळ्याची जी काय राजकीय स्थिती आहे ती खूप बिघडली अशा प्रकारची एक म्हणजे आम्ही पत्रकार असल्यामुळे आमच्याकडे खूप अशा प्रतिक्रिया असतात की समन्वय नाही आहे, विरोधी पक्ष असला म्हणून काय झालं, मग विरोधाला विरोधच करायचा किंवा एखाद्या कामात आडकाठीच घालायची, अशा प्रकारचं एक राजकारण केलं जातं. जे धुळ्यात आहे ते कदाचित संपूर्ण महाराष्ट्रभर असतं, भारतभर असतं, प्रत्येक शहरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असतं. पण असं कधी जाणवलं की अधिकारी म्हणून कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाने खूप मोठा दबाव आणला आपल्यावरती आणि मग आता निर्णय कसा घ्यायचा किंवा कुठेतरी दडपण येतंय, असं कधी काही जाणवलं का अधिकारी म्हणून? कसं असतं की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 2 भाग असतात, प्रशासन आणि राजकारण, आणि ह्या दोघांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या असतात, त्यांची मतं वेगवेगळी असतात आणि त्यांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात आणि त्यामध्ये समन्वय घडवून आणणं खूप अवघड असतं, हेही मला माहीत आहे. परंतु तरीसुद्धा दबावाचं म्हणाल तर मला मुळातच दबाव चालत नाही आणि मी दबावाखाली कधीच काम करत नाही. मला शासनाने दिलेली नोकरी आहे. मला जोपर्यंत शासनाचे कायदे आणि GR हे पाळावे लागतात आणि उल्लंघन करावं लागणार नाही तोपर्यंत मी या नोकरीत राहणार आहे. ज्या दिवशी मला असं वाटेल की माझी तत्वमूल्य म्हणजे ऑनेस्ट असणं म्हणा, म्हणजे ह्याच्या दृष्टीने म्हणा, आर्थिकदृष्ट्या मी प्रामाणिक आहे म्हणून म्हणा, किंवा बाकीच्या कायदे पाळण्याच्या बाबतीत म्हणा, ज्या दिवशी मला कामाविषयी किंवा माझ्या कुठल्याही तत्वमूल्याविषयी तडजोड करावी लागेल त्या दिवशी मी नोकरीचा राजीनामा दिलेला असेल. त्यामुळे मला नाही वाटत की मी कुठेही दबावाखाली काम करते आणि तसा करायचा प्रश्नच नसतो. जेव्हा एक शासकीय अधिकारी जेव्हा कायद्याने काम करतो तेव्हा कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो. असं काही होत नाही. आणि इथे पॉलिटिकल बॉडीचं म्हणाल, आमच्या नगर महापालिका बॉडीचं, तर मला असं लक्षात आलं की सर्वच पक्षांचं मला खूप चांगलं सहकार्य आहे आणि सपोर्ट करतात ते आणि मुख्य म्हणजे समजून घेतात की खरोखर आता अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तर ते समजून घ्यायला लागले आहेत की असं नाही की मॅडम मुद्दाम देत नाहीत, मुद्दाम हे असं अडवून ठेवतात वगैरे, असं कधीच सूर नसतो. तर समन्वयाची भूमिका असते त्यांची आणि त्यांची समन्वयाचं एक पाऊल पुढे आल्यामुळे माझी 10 पावलं आणखीन पुढे जातात, असं होतं. बऱ्याचदा असं होतं की आम्ही बाहेर देखील ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला आम्ही सांगतो की आमच्या धुळ्यातले नागरिक खूप जागरूक आहेत.
धुळ्यातल्या नागरिकांना जर काही नाही मिळालं, समजा एखाद्या वॉर्डाचा काही प्रश्न असेल तर त्या वॉर्डातले लोक एकत्र येतात आणि मग ते निवेदन देतात. निवेदनाने जर काम होत नसेल तर मग ते आंदोलन करतात आणि मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचं काम आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात चाललं असतं. अनेक संघटना आहेत छोट्या मोठ्या की मग त्या आपापल्या क्षेत्रापुरते असतील किंवा मग आपल्या काही समाजाच्या असतील, तर त्या संघटना बऱ्याच वेळेला असं आपण पाहतो किंवा कदाचित आपल्याला पण नवीन अनुभव असेल की अरे या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन होत असतात. एक आंदोलकांचं शहर म्हणून अशी आमच्या शहराची ओळख आहे. काय आपण सांगा या आंदोलनाचा म्हणजे किती त्रास होतो किंवा हे आंदोलन किती फायदेशीर असतात किंवा काय आपण बोललं याच्यावरती? हे मात्र खरं आहे की मी इथे आल्यापासून मला तो एक भाग जाणवला पहिल्या दिवसापासून की स्वागत अशा पद्धतीने मी कधी पाहिलंच नाही. की मला प्रत्येक दिवशी अनेक बुके मिळत होते आणि प्रत्येक बुकेबरोबर एक निवेदन मिळत होतं. तर मला हे थोडंसं नवीन होतं आणि नंतर जे सुरू झाले ते मोर्चे आणि आंदोलनं हे मी कधीच अनुभवलं नव्हतं. म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे आंदोलनं किंवा हे झाले नसतील मोर्चे त्याच्या 10 ते 15 पट ह्या 7-8 महिन्यामध्ये झालेले आहेत. आणि तरी मला असं वाटतं की माझ्या काळामध्ये त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे किंवा महापालिकेवर ज्या पद्धतीने लोक रोष ओढवून आंदोलनं करायचे तो रोष कमी झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे जर माझ्याकडून झालं असेल तर माझं खूपच मोठं भाग्य म्हणायला पाहिजे की हे थोडंसं त्याला नियंत्रणात आलेलं आहे. फक्त मला एवढंच वाटतं की ही आंदोलनं आणि मोर्चे वगैरे आपल्या रास्त मागणीसाठी जेव्हा असतात तेव्हा ती बरोबर असतात. म्हणजे ती पण अगदी टोकाची भूमिका आहे खरं तर. ज्यावेळेस तुमच्या मागण्या खालच्या पातळीवर पूर्ण होत नाहीत तेव्हा तुम्ही वरच्या पातळीवर गेलं पाहिजे. आता माझ्या लेवल आयुक्त किंवा महापौर लेवलला तुमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही शासनाकडे गेलं पाहिजे. तुम्ही अनेक दरवाजे तुम्हाला ओपन आहे तर तिथे पोहोचलं पाहिजे. परंतु आंदोलनं करणं आणि त्यामध्ये राजकारण आणणं हे काही त्याचं सोल्युशन नाही आहे. आणि राजकीय कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीने प्रेरित होऊन किंवा व्यक्तीमुळे प्रेरित होऊन अशी आंदोलनं होतात तेव्हा फार वाईट वाटतं की एका छोट्याशा ग्रुपसाठी अख्खा समाज भरडला जातो आणि तो 5-6 लाखाचा जो काही आपला समाज आहे तो नागरिक आहेत ते भरडू नयेत यासाठी माझा प्रत्येक वेळी प्रयत्न चालू असतो. मी नेहमी म्हणते की एक पाऊल पुढे कधी घ्यावं लागतं, कधी एक पाऊल मागे घ्यावं लागतं, परंतु शहरातली शांतता टिकून राहणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असतं. आपण कोकणातून धुळ्यात आलात. जसं मी सांगितलं तुम्हाला की भौगोलिक परिस्थिती, निसर्ग आणि हे खूप मोठी तफावत आहे. तरी देखील आपण आता गेल्या जवळजवळ मला वाटतं 7-8 महिन्यापासून धुळे शहरामध्ये फिरतायत. असा एकही कानाकोपरा नसेल धुळ्याचा की आपण गेला नसाल. काय वाटतं या शहराविषयी आणि आणखीन काय होऊ शकतं या शहरामध्ये? आता खरं तर आम्हाला बांधकाम परवानगीमध्ये आपला FSI वगैरे वाढलेला आहे त्यामुळे शहराचा विकास थोडा भविष्यात